जिथं एक पाऊल टाकलं तरी श्वास फुलतो. ऑक्सिजन एवढा विरळ आहे त्या ठिकाणी. कोरोनामध्ये आपण ऑक्सिजनची किंमत पाहिली, परंतु आमचे सैनिक त्या ठिकाणी सियाचीनसारख्या प्रदेशामध्ये ड्युटी देत असताना एक सैनिक त्या ठिकाणी ज्यावेळेस जातो ड्युटीवर आणि परत त्या पॉईंटला जाऊन 3 महिने 4 महिने 3 ते 4 महिन्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी ठेवत नाही, कारण जो सैनिक त्या ठिकाणावरून परत येतो त्याचा तो पुनर्जन्म असतो. ही जी राष्ट्रनिष्ठा आहे, ही जी राष्ट्रभक्ती आहे, की कोणती गोळी येईल आणि आपल्या छातीचा वेध घेईल हे माहीत नसताना सुद्धा त्या ठिकाणी जे जवान आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र उभे आहेत ना, त्यांची आपण सर्वांनी जाण ठेवली पाहिजे. आणि ही जाण कशी ठेवणार आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही असाल, मग ते पार एखाद्या ऑफिसमधला कारकून असेल तर IAS IPS अधिकारी असेल, त्या सर्वांनी आपलं कर्तव्य, आपली जी कर्तव्यनिष्ठा आहे ती प्रामाणिकपणे बजावण्याची गरज आहे. काय सांगतोय महाराज? आम्ही महाराजांनी सांगितलं. महाराज आज आपल्याला लाभलेले महाराज सुद्धा मेजर आहे. काय हे सांगतोय आम्ही? अरे होटावर मिसूर फुटलेली नसताना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली. आणि आज काय स्थिती आहे? आज बघा तुम्ही काय स्थिती आहे देशाची. अरे सर्व मोठमोठाले अधिकारी, सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कितीतरी, आता त्या दिवशी पण काय घटना घडली, 4 मशीन कमी पडल्या पैसे मोजायला. आणि आमचे सैनिक, कुणी म्हणत असतील, मागे एक नेते म्हटले होते की सैनिक काय देशाच्या बॉर्डर उभे राहतात, त्या ठिकाणी करतात कशासाठी? म्हणे त्यांना पगार मिळतो. अरे मग मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी रोडवरून ट्रक आला ना, 1 कोटी रुपये देतो तुम्हाला, उभं राहून दाखवा. दानत आहे का? नाही. आणि मग ते काही 60 आणि 70 हजार रुपये पगारासाठी तिथे उभे राहत नाही. हे पहिलं ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हा जो सैनिकांनी, ज्या शहीदांनी आपल्या देशासाठी जो त्याग दिलेला आहे, आज स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना आपण त्याची जाण ठेवायची गरज आहे. प्रत्येक लहान बालकापासून तर त्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानापर्यंत सर्वांनी या गोष्टीची जर जाण ठेवली तरच त्या ठिकाणी त्या बॉर्डरवर जे सैनिक आज कार्यरत आहे त्यांना ठिकाणी काय समाधान लागणार आहे? ज्या ठिकाणी आम्ही आज त्या ठिकाणावरून राहून आलो, आम्ही पाहतोय एक माणूस त्या ठिकाणी, एक सैनिक त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी, आपल्या मातृभूमीला अर्पण होण्यासाठी उभा आहे. आणि तो ज्यावेळेस देशामधली अराजकता पाहतो, भ्रष्टाचार पाहतो, हा जो चाललेला भ्रष्टाचार, हे प्रशासनामध्ये ज्या त्रुटी पाहतो, त्यावेळेस काय वाटत असेल त्याला. आणि म्हणून आपण आपल्या परिसरातील, गावातील ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करा. महाराज, आम्ही या सैनिक संस्थे